देवाच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर चांगला आहे. आज या सकाळच्या समय परमेश्वराने कृपा दिली, त्याबद्दल देवाचा धन्यवाद करूया. थोड्या वेळ आम्ही देवाचं वचन ऐकत आहोत. आपला कंटिन्यू विषय चालू आहे की माझ्यामुळे देवाला झालेला आनंद. प्रियानो, आजकाल लोक परिस्थितीनुसार आपला आनंद अनुभव करत असतात. मनुष्य त्याचा आनंद तेव्हाच तो प्रगट करतो ज्यावेळेस त्याच्या मनासारखं काहीतरी कुटुंबामध्ये, जीवनामध्ये त्याच्या मनासारखं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस तो आनंद प्रगट करतो. मनुष्याला सर्वात जास्त आनंद कशामुळे होत असेल की ज्या गोष्टी त्याच्या जीवनात आतापर्यंत पूर्ण झाल्या नाहीत आणि त्याच गोष्टी जगाच्या मदतीने त्याने मिळवल्या, त्यावेळेस त्याला आनंद जास्त होतो. पण परमेश्वर तसा नाहीये. परमेश्वराला तसा जगाच्या गोष्टी मिळवल्याने आनंद होत नाही. कारण जर मी किंवा तुम्ही जगाच्या बरोबर चालत आहे हे पाहून देवाला दुःख होतं, आनंद होत नाही. मग माझं प्रेम माझ्याकडं पाहून किंवा तुमच्याकडं पाहून किंवा अपेक्षा ठेवून आनंद करतो का? जसं आम्ही मागच्या वीक मध्ये इर्मियाच्या पुस्तकातून 2रा अध्याय आणि वचन 2 मधून आम्ही वाचलं की देव म्हणतो, तुझं माझं पीडित जागेवरून माझ्या मागे येणं मी स्मरण करत आहे. दुसरी गोष्ट आम्ही मागच्या वीक मध्ये पाहिली की दाविदाच्या जीवनामध्ये की कोणाकोणामुळे परमेश्वराला आनंद झाला, जो तुमचे त्याच्याबरोबर चालणे लक्षात ठेवतो आणि आनंदित होतो. देवाला तर सर्वात मोठा आनंद जर कशामध्ये होत असेल की एक विश्वासणारा व्यक्ती किंवा एक देवाचं निवडलेलं कुटुंब देवाचं वचन ऐकून त्याच्या पाठीमागं चालतो, हे तो लक्षात ठेवतो आणि मग तो आनंदित होतो. आम्ही लक्षात ठेवतो काय, त्या भावाने, त्या बहिणीने, त्या कुटुंबाने मला असं बोलले, माझ्याशी असं वर्तन केलं, मला त्यांनी असं केलं. आम्ही ह्या जगाच्या गोष्टी लक्षात ठेवतो. देव तसं लक्षात ठेवत नाही. देव फक्त म्हणतो, ह्या भावाने, ह्या बहिणीने माझं अनुकरण केलं, माझं वचन ऐकलं आणि त्याप्रमाणे जीवन जगले. देव हे लक्षात ठेवतो आणि मग देव आनंदित होतो. आम्ही मागच्या वीक मध्ये पाहिलं, पहिले राज्य 14वा अध्याय वचन 8 मध्ये पाहिलं होतं की त्याच्या पाठीमागं चालण्याने जर परमेश्वराला दाविदाचं चालणं देवाला आवडलं आणि दाविदाच्या चालण्यामुळं परमेश्वराला काय झाला? आनंद झाला. प्रियानो, आज देव शोधत आहे. देवाच्या पाठीमागं चालणाऱ्या लोकांची देव आठवण करण्यासाठी शोधत आहे की कोण व्यक्ती माझं वचन ऐकून माझ्या मागं चालेल की ज्याच्यामुळे परमेश्वराला आनंद होईल. स्तोत्र संहिता 14वा अध्याय आणि वचन 2 आणि 3 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद परमेश्वराच्या मनातील गोष्ट आज तुम्हाला बोलत आहे. Psalms number 14 verse 2 and 3. स्तोत्र संहिता 14वा अध्याय वचन 2 आणि 3 मध्ये कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने मंडळीकडे, परमेश्वराने देवाचं वचन ऐकणाऱ्याकडे, परमेश्वराने देवाचं वचन स्वीकारणाऱ्याकडे, परमेश्वराने देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांकडे आता अवलोकन केलं आहे. कोण समंजस आहे की जो देवाचं वचन ऐकतो, ग्रहण करतो आणि त्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, त्याला देवाने शहाणा व्यक्ती असं म्हटलंय. कोण समंजस आहे? कोण शहाणा आहे की जो देवाचं वचन ऐकणार आहे हे पाहण्यासाठी, कोण देवाचं वचन स्वीकारणार आहे हे जाणून घेण्यासाठी, कोण देवाच्या वधस्तंभाचा वाटेकरी होणार आहे हे अनुभव
परमेश्वराने स्वर्गातून तुमच्याकडं अवलोकन केलं, पाहिलं. कदाचित तुम्ही थोड्या वेळ देवाच्या पाठीमागे चालले असता, तुम्हाला थोडासा देवाचा अनुभव असेल, तुम्हाला थोड्याशा देवाच्या गोष्टीची जाणीव असेल, पण मला तुम्हाला सांगू द्या, दाविदाच्या आचरणाची, देवाबरोबर चालण्याची आठवण जर आहिया संदेष्टा जर याराबामाला करून देतो, तर तुमच्या काळात तुमचे देवाबरोबर चालत आहात त्याची जाणीव, त्याची साक्ष तुमच्या बाजूने देणारा कोणी आहे का? तुम्ही देवाबरोबर चालत आहात, तुम्ही वचनाबरोबर चालत आहात. जसा दावीद देवाच्या वचनाचं, देवाच्या आज्ञाचं अनुकरण करणारा होता, त्याची आठवण परमेश्वराने स्वर्गामध्ये केली आणि त्याची साक्ष सांगण्यासाठी परमेश्वराने दाविदाची बाजू घेतली आणि आहिया संदेशाच्या द्वारे परमेश्वराने यारोबामाला जाणीव करून दिली की बघ, माझा निवडलेला सेवक माझ्या आज्ञेप्रमाणे चालला, हे सांगण्यासाठी परमेश्वराने दाविदाची बाजू घेतली. मग तुमच्या बाजूने कोण आहे की आतापर्यंत तुम्ही देवाचं वचन ऐकलं, आतापर्यंत तुम्ही देवाचं वचन स्वीकारलं, आतापर्यंत तुम्ही देवाच्या वचनाचा वाटेकरी झाला, आतापर्यंत तुम्ही देवाच्या वचनाचं अनुकरण केलं, ही साक्ष सांगण्यासाठी तुमच्या घरातून, तुमच्या समाजातून, तुमच्या मंडळीतून कोणीतरी तुमची बाजू घेऊन सांगत आहे का? तुमच्या फेवर मध्ये कोणी आहे का? हा पास्टर, हा माझा देवा, हा अमुक अमुक भाऊ, ही बहीण, मी आतापर्यंत अनुभव केले की तिने देवाचं वचन स्वीकारलं, त्याने देवाचं वचन स्वीकारलं आणि त्याने स्वीकारून चालत आहेत, ही मी साक्ष देत आहे. काय आतापर्यंत अशी कोणी साक्ष तुमच्या विषयी दिली का? दाविदाविषयी परमेश्वराने आहिया संदेशाला सांगितलं की माझा सेवक माझ्या वचनाप्रमाणे चालत आहे. लक्षात ठेवा, देवाच्या बाजूने स्वर्गदूत असतील, संदेशे असतील, साक्षीदार असतील, यापैकी कोणी देवाने तुमच्यासाठी ठेवला आहे का साक्ष देण्यासाठी? देवाच्या बाजूने स्वर्गदूत आहे, बायबलमध्ये असं म्हणतो संदेश आहे, बायबल असं म्हणतो साक्षीदार पण देवाच्या बाजूने आहे. पण तुमच्या बाजूने या तिघांपैकी कोणीतरी असं ठेवलंय का? सो अँड सो फॅमिली देवाचं वचन ऐकत आहे आणि स्वीकारत आहे, चालत आहे, हे सांगण्यासाठी कोणाला तरी सांगावं. तुमच्या विषयीची साक्ष परमेश्वराने कोणाला तरी सांगावी की तू कधीच तडजोड करत नाही, कधी वचन तोडत नाही, कधी वचन रद्द करत नाही, कधी वचनाचा अवमान तू करत नाही, कधी वचनाचा धिक्कार तू करत नाही, कधी संदेशाचा धिक्कार करत नाही आणि कधी संदेशाचा पण धिक्कार करत नाही. हे सांगण्यासाठी परमेश्वराने तुमच्या बाजूने कोणी उभा केलंय का? कदाचित लोक विसरले असतील, राष्ट्र विसरले असतील, मंडळी विसरली असेल, तुमचं कुटुंब, तुम्ही देवाच्या वचनावर चालत आहात हे ऐकून आणि पाहून कदाचित तुमचं कुटुंब हे विसरलं असेल. कदाचित तुम्ही देवाबरोबर चालत आहात याचा आनंद तुमच्या कुटुंबाला झाला नसेल. आतापर्यंत कधी अनुभव केलाय का? कुटुंबाच्या परिस्थितीकडे पाहून, आप्तेजनाच्या परिस्थितीकडे पाहून कधी अनुभव केलाय का? मी देवाबरोबर चालत आहे, माझं आणि देवाचं चांगलं आत्मिक रिलेशन आहे, हे पाहून तुमच्या कुटुंबाला तुमच्याकडे पाहून कधी आनंद झालाय का? कदाचित
आनंद झाला नसेल. लक्षात ठेवा, लोक विसरले असतील, राष्ट्र विसरले असतील, मंडळी विसरली असेल, कुटुंब विसरले असतील, पण माझा देव तुमचं देवामागत चालणं कधी विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. तो तुमचं देवाबरोबर चालणं तुमच्या दुसऱ्या पिढीला कळवणारा परमेश्वर आहे. बायबलमध्ये वचन आहे, पहिले राजे 11वा अध्याय वचन 30 पासून 33 वचनापर्यंत जर वाचलं तर बायबलमध्ये असं म्हणतं, पहिले राजे 11वा अध्याय वचन 30 पासून 33 पर्यंत. अहियाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे 12 तुकडे केले. तो यरोबामास म्हणाला, यातील 10 तुकडे तू घे, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर या परमेश्वराचं तुझ्याविषयी, तुझ्या भविष्यातील लोकांविषयी असं म्हणणं आहे की मी शलोमोन राजाच्या हातातून राज्य तोडून घेऊ, 10 वंश तुझ्या हाती देईन. तरी माझा सेवक दावीद याच्यासाठी आणि इस्रायलच्या सर्व वंशातून मी निवडलेल्या यरूशलेम नगरी प्रीत्यर्थ याचकडे मी एक अंश राहू देईन. बायबल मध्ये असं म्हणतं, लोक विसरले, इस्रायलाची प्रजा विसरली की परमेश्वराच्या मनासारखा असणारा दावीद त्याच्या हयातीमध्ये कधी त्याने तडजोड केली नाही. एकमेव त्याचं पाप जर त्याने सोडलं, तो दावीदाने कधी देवाच्या वचनाच्या विरुद्ध, देवाच्या मनाविरुद्ध जगण्याचा धाडस किंवा त्याने ते उतावळं मन त्याने कधी जगू दिलं नाही. आणि ज्या वेळेस बायबलमध्ये असं म्हणतं, दावीदाच्या नंतर त्याचं राज्य त्याच्या मुलाच्या हातात दिलं, शल्मोनाच्या हातात दिलं, तर याच शल्मोनाकडून देवाच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या की शल्मोनाने त्याच्या बापासारखं माझ्या वचनावरती चालावं. पण काय करावं, दावीदाला जगाचा एवढा मोह पडला की त्याने 700 राणी आणि 300 उपपत्न्या ठेवून 1000 बायका करून त्याने 1000 बायका यासाठी त्याच्याकडे होत्या की त्या साऱ्या स्त्रियांनी त्याचं मन अलग अलग परिस्थितीकडे लावलं, मूर्ती पूजा करायला लावली. त्या स्त्रियांनी शल्मोनाला जगाच्या नादी लावलं. मग परमेश्वर असं म्हटला, बघ माझा सेवक दावीद त्याच्या काळामध्ये पूर्णपणे तो मला अनुसरण करणारा व्यक्ती होता. हे सांगण्यासाठी परमेश्वराने अहिया नावाच्या संदेशाची आठवण केली. जाऊन सांग, याला बाबाला सांग की येत्या काळामध्ये शल्मोनाचं राज्य मी 10 विभागण्यात वाटून देणार आहे. पण 12 चिठ्ठ्या टाकतील, 10 जणांना वाटून ठेवेल, पण एक वंश मी असाच ठेवेल की त्याच्याकडं दाविदाचं सिंहासन सर्व काळ स्थापलं असेल. आणि तो एकमेव व्यक्ती आहे तुमचा आणि माझा तारणारा परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त, की त्याला असं म्हणतं, दाविदाचं सिंहासन सर्व काळ स्थापण्यासाठी यहुदा गोत्रातून त्याची परमेश्वराने निवड केली. आज मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, तुमचं चालणं कदाचित लोकांना आवडणार नाही, तुमचं समर्पण कदाचित कुटुंबाला देखावणार नाही, तुमचं देवाबरोबर चालणं शैतानाला आवडणार नाही. म्हणून जगातून लोक तुम्हाला विसरतील, जगातून लोक तुमचा धिक्कार करतील, जगातून लोक तुम्हाला नावं ठेवतील. काय हरकत नाहीये,
जगात तुम्हाला चांगला वाटा मिळेल याची अपेक्षा कदाचित नसेल, पण तुमच्या नंतर तुमच्या चालण्याचा वाटा तुमच्या मुला मुलींना परमेश्वराने द्यावा, ही एक प्रार्थना देवाकडे करा की देवा तुझं जे जीवन मला मिळालं आहे आणि तुझ्या मागे चालण्याचा जो संकल्प मी केला, माझ्या हयातीनंतर तो वाटा माझ्या मुलाला, माझ्या मुलीला, माझ्या कुटुंबाला मिळू दे, एवढीच प्रार्थना करत आपलं जीवन प्रभूच्या अनुकरणामध्ये व्यतीत करा. पहा, बायबलमध्ये असं म्हणतं, यारोबाम आणि त्याच्या वंशजाला दाविदाचं देवाबरोबर चालण्याचा विसर पडला. शल्मोनाला आपल्या बापाचा देवाबरोबर चालण्याचा विसर पडला, पण परमेश्वराला नाही. परमेश्वरने आय्या संदेशाला उभं केलं आणि यारोबामाला सांगितलं की यारोबामा बघ, माझा सेवक माझ्या समोर माझ्या कुठल्याही आज्ञेविषयी तडजोड न करता माझ्या बरोबर तो चालला. त्याच्या प्रित्यार्थ त्याच्यासाठी मी एक राष्ट्र, एक वंश निरंतर स्थापन करणार आहे आणि त्याच्याकडे उरलेलं राज्य मी हस्तांतरित करणार आहे. प्रियानो, तुमच्या नंतर तुमच्या घरात तुमच्या तारणाचा वाटा परमेश्वराने कोणाकडे तरी देऊन जावा. तुमच्या वाट्याला आलेली सेवा परमेश्वराने कोणाला तरी द्यावी. तुमच्याकडे आलेलं देवाचं राज्य तुमच्या नंतर तुमच्या पश्चात कोणाच्या तरी वाट्याला यावं, यासाठी कोणीतरी साक्षीदार देवाकडून तुमच्यासाठी देवाने उभा केला का? दाविदासाठी संदेष्टा उभा केला, दाविदासाठी परमेश्वराने याजक उभे केले, परमेश्वराने स्वर्गदूत उभा केले, परमेश्वराने साक्षीदार उभे केले, परमेश्वराने अनेक लोक दाविदासाठी उभे केले. तुमच्यासाठी कोण आहे की तो साक्ष देईल की परमेश्वरा याचा तुझ्यामध्ये जन्म झाल्यानंतर हा व्यक्ती आतापर्यंत तुझ्यामध्ये प्रामाणिक आहे. कदाचित मंडळी साक्ष देणार नाही, कदाचित तुमचं कुटुंब साक्ष देणार नाही, कदाचित तुमचा समाज तुमच्याविषयी साक्ष देणार नाही. चिंता करायची काही गरज नाही. लोकांना वाईट गोष्टीची साक्ष द्यायची आवड आहे. तुम्ही जगासारखे जगला तर जग तुमच्याविषयी साक्ष देईल, पण तुम्ही देवाविषयी जर जगला तर स्वर्गदूत तुमच्याविषयी साक्ष देतील. याचा अभिमान करा की माझ्यासाठी स्वर्गात कोणीतरी साक्ष देणार आहे. एक संदेष्टा कोणीतरी माझ्यासाठी देवाने ठेवलेला आहे, एक स्वर्गदूत माझ्यासाठी देवाने ठेवलेला आहे, एक साक्षीदार माझ्यासाठी कोणीतरी देवाने ठेवलेला आहे. आणि साक्ष सांगण्यासाठीच बायबलमध्ये असं म्हणतं, तुमचं देवाबरोबर चालणं अतिशय महत्वाचं आहे. कोणाला आनंद होईल? कुटुंबाला आनंद होईल? कदाचित झाला असेल, कदाचित नसेल. तुमचं देवाबरोबर चालणं तुमच्या कुटुंबाला आवडत नसेल, खचून जाण्याची गरज नाही. येशूच्या कुटुंबातून येशूविषयी कोणी साक्ष दिली नाही की तो देवा समान आहे. पण बायबलमध्ये असं म्हणतं, रूपांतराच्या वेळेमध्ये स्वर्गदूत एंजलच्या द्वारे साक्ष दिली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. साक्ष परमेश्वर देणार आहे. तुम्ही जगासारखे राहिला तर जग तुमच्यासाठी साक्ष देईल, पण स्वर्गाविषयी जर तुम्ही प्रामाणिक राहता तर स्वर्ग तुमच्याविषयी साक्ष देईल. कोणी देव ना देव याच्याविषयी दुःखी होऊ नका. आनंद करा की जग माझ्याविषयी साक्ष देत नाही, हीच माझी पावती आहे किंवा हेच माझं धर्माचरण आहे. कारण जग नाशाचं आहे म्हणून माझ्याविषयी साक्ष देत नाही, पण स्वर्ग माझ्याविषयी साक्ष देईल. कारण देवाच्या अनुकरणावरती, देवाच्या पावलावरती पाऊल ठेवण्यासाठी देवाने मला त्याच्या कह्यामध्ये घेतलंय. कोणी साक्ष देणार नाही. तुमचा कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, तुमच्या कुटुंबातील, तुमच्या नात्यातील तुमची आवडती व्यक्ती तुमच्याविषयी साक्ष देईल किंवा नाही याच्याविषयी आश्चर्य करू नका. कारण मनुष्यामध्ये काय आहे आणि मनुष्याविषयी कोणी साक्ष द्यावी याची देवाला गरज नाही. कारण मनुष्यामध्ये काय आहे देवाला माहित आहे. तुमची साक्ष देवाने निर्माण केलेल्या संदेश टाकून देव देणार आहे.
देवाने निर्माण केलेल्या संदेष्टाकडून देव तुमचा उपयोग करून घेणार आहे. देवाने निर्माण केलेल्या स्वर्गदूताद्वारे तुमची साक्ष ठरवली गेली आहे. तिला किंमत आहे, तिला आधार आहे, तिला मानाचं स्थान देवाच्या नजरेमध्ये आहे. म्हणून आही या संदेशाला त्या काळात परमेश्वराने उभा केला आणि सांगितलं, जाऊन सांग, माझा सेवक दावीद माझ्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळून माझं आचरण करत होता. दाविदाचं देवाबरोबर चालणं देवाने लक्षात ठेवलं. तुमचं देवाबरोबर चालणं मंडळीने जरी लक्षात ठेवलं नाही, कुटुंबाने जरी लक्षात ठेवलं नाही, राष्ट्राने जरी लक्षात ठेवलं नाही, जगाने जरी लक्षात ठेवलं नाही, माझ्या देवाला तुमची आठवण आहे. आनंद तेव्हाच करा जग तुमची आठवण करत नाही तर आनंद करा की देवा तुझ्या बरोबर चालणं स्वर्गात माझ्यासाठी आठवणीत काढण्यात आलंय. आणि ते दृष्टांताच्या द्वारे, स्वप्नाच्या द्वारे तुमची साक्ष देण्यासाठी तयार आहे. त्याच पहिले राजे याचा 11वे अध्याय वचन 35 पासून 38 वचनापर्यंत पहा. आता परमेश्वर याला नावाशी बोलत आहे. पहिले राजे 11वा अध्याय वचन 35 पासून 38 पर्यंत. पण त्याच्या पुत्राच्या हातून राज्य घेऊन तुला देईन 10 वंशावरले राज्य मी तुला देईन आणि त्याच्या पुत्राकडे मी एक वंश राहू देईल म्हणजे माझ्या नावाची स्थापना व्हावी, परमेश्वराच्या नावाची निरंतर स्तुती व्हावी म्हणून मी यरूशलेम नगर निवडले आहे. त्यात माझा सेवक दावीद याची ज्योती. ओह, काय साक्ष आहे त्या यरूशलेम नगरीमध्ये. ज्या कुटुंबामध्ये तुम्ही राहता त्या कुटुंबामध्ये तुमच्या धार्मिकतेची ज्योत परमेश्वराला प्रसन्न करायची आहे, परमेश्वराला पेटवायची आहे. तारणाचा मार्ग परमेश्वराला पेटवायचा आहे. ज्या घरातून परमेश्वराने तुम्हाला निवडलं, ज्या खास काळग्यातून, ज्या दलदलीच्या चिखलातून परमेश्वराने तुम्हाला बाहेर आणलं, त्या दिवसाची परमेश्वर आठवण करतो आणि तुमच्या घरातूनच तुमच्यासाठी तुमचा प्रकाश, तुमचं जीवन व्हावं म्हणून बायबलमध्ये असं म्हणतं की दाविदाच्या घरातूनच देवाने एक ज्योती निर्माण करण्याचं ठरवलं. मी तुला हाती धरीन. मी तुला दाविदाविषयी मी यरूशलेम नगर निवडले आहे. मी यरूशलेम नगर निवडला आहे. त्यात माझा सेवक. तुमचं घर देवाने निवडलं आहे आणि तुमच्या घराचा सेवक म्हणून परमेश्वराने तुम्हाला पाचारण केलं आहे. दावीद याची ज्योती माझ्या समोर निरंतर जळत आहे. ते काय इन्व्हर्टर नाही, ती काय मेणबत्ती किंवा कॅन्डल नाहीये ती जळल्यानंतर राहील आणि विझून जाईल. नाही, माझा देव काय साक्ष देत आहे, काय माझा देव आठवण काढत आहे, काय माझ्या देवाला आनंद झाला की दाविदाकडे पहिल्यांदा त्याला असं वाटलं की हा माझा सेवक, आज मी याला जन्म दिला, त्याच्या धार्मिकतेची ज्योती माझ्या समोर निरंतर अशी पेटवीत राहील की ज्यावेळेस परमेश्वराचं राज्य येईल त्यावेळेस परमेश्वर सिंहासनावर उठेल आणि म्हणे दाविदाचा सिंह हा निरंतर त्या सिंहासनावरती राज्य करेल. दाविदाचं देवामाग चालणं परमेश्वराने आठवणीत काढलं. तुमची किंमत जगाला नाहीये चर्च, तुमची किंमत जगाला नाहीये, तुमची काळजी कुटुंबाला नाहीये, तुमचा आदर समाजामध्ये नाहीये, तुमचं स्थान कोणाकडेच नाहीये, तुमचा पाहुणचार जगामध्ये देवाने ठेवला नाहीये, तुमचं नाव जगामध्ये ठेवलं नाही, तुमची कीर्ती, तुमचा सन्मान, तुमचा आदर, तुमचं गौरव, तुमची प्रतिष्ठा माझ्या देवाने स्वर्गात अशी लिहून ठेवली की त्याने पाहिल्यानंतर म्हटलं पाहिजे
आठवण्यासाठी परमेश्वराने तुमच्या नावाचा ज्योती परमेश्वराने बनवलेला आहे. तुमच्या नावाची एक दिवठणी देवाने बनवलेली आहे. तुमच्या नावाची एक समय देवाने बनवलेली आहे. जे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये मी वाचतो की ती निरंतर परमेश्वराने आपल्या समोर ठेवलेली आहे. जर ती ज्योती किंवा तो दिवठणीवर ठेवलेला दिवा तुमच्या छोट्याशा चुकीमुळे जर प्रकाश देणं बंद जर केला तर देव म्हणतो ती समय मी त्याच्या ठिकाणाहून काढून टाकेन. लक्षात ठेवा, ती साक्ष आहे. परमेश्वर बोलत आहे. याराबामाशी परमेश्वर स्वतः बोलत आहे की दाविदा प्रित्यार्थ मी एक त्याच्या कुटुंबातून त्याच्या नगरातून एक ज्योती मी तयार करत आहे. मी जगाचा प्रकाश आहे. हे मानण्याचं धाडस आकाश पृथ्वी निर्माण झाले तेव्हापासून कोणाकडे नव्हती. जगात अनेक जण आले गेले, कोणी म्हटलं नाही मी जगाचा प्रकाश आहे. पण दाविदाचा अंकुर, एक वंश जो निरंतर ठेवणारा पिता आहे, त्याने म्हटलं पुत्राकडे पाहून असं म्हटलं, येशूकडे पाहून योहानाने म्हटलं हा पहा जिवंत देवाचा कोकरा. तुमच्याकडे पाहून कोण काय म्हणेल याची गॅरंटी नाही, पण माझा देव तुमच्याकडे पाहून अतिशय प्रसन्न होईल, कारण तुमचं चालणं माझा देव कधी विसरणार नाही. असं देवाबरोबर चाला. आणि तितकंच लक्षात ठेवा, जितकं तुम्ही देवाबरोबर चालताना तेवढं शैतान तुमच्या विरोधामध्ये जाळं पसरत आहे. तेवढं शैतानाला वाटतं की तुम्ही पडावं. शैतानाला वाटतं तुमची ज्योती कधी प्रकाशित होऊ नये. तुम्ही देवाबरोबर चालू नये म्हणून तो माणसा करणे, परिस्थिती करणे, लोभा करणे, आयडेंटिटी करणे, अनेक गोष्टीद्वारे तुम्हाला तो पाडण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्हाला तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्या कुटुंबाला तुमची खात्री पाहिजे. माझं कुटुंब, माझा व्यक्ती, देवाचा व्यक्ती, वचनाचा व्यक्ती हा ज्योती समान आहे. त्यावेळेस असा संकल्प तुमच्या कुटुंबामध्ये तयार होईल ना, त्यावेळेस परमेश्वर स्वतः उतरून तुमच्यासाठी साक्ष देईल. हा खराखुरा इस्रायली आहे, याच्या ठाई काही कपट नाही. पण या ठिकाणी जर तुमच्या जीवनामध्ये दाविदासारखं समर्पण जर नसेल, दाविदासारखी जर वृत्ती नसेल, दाविदासारखं जर देवाच्या पाठीमागे चालण्याचा मनोदय जर तुमचा नसेल, तर तुमची ज्योती कधी देवाच्या ठाई निर्माण होणार नाही. तुमचं घर तुमच्यासाठी प्रकाश आहे. तुमचं घर तुमच्यासाठी तारण आहे. तुमचे लोक तुमच्यासाठी आधार देव बनवेल. तुमच्यासाठी तुमची परिस्थिती बदलवणारा देव आहे, कारण तुमच्यासाठी हे सर्व करेल. पण तुमचं देवाबरोबर चालणं प्रामाणिकपणे पाहिजे. म्हणून मी काल देवाच्या वचनातून रात्री बोललो, देवाचं वचन उपयोगात आणायचंय. कसं आणायचं? तोडून किंवा रद्द करून नाही. जसं लिहिलं तसं मी ऐकलं, जसं स्वीकारलं तसं जर मी फॉलो जर केलं, माझ्यासाठी साक्ष देणारा संदेशकार, स्वर्गदूत आणि साक्षीदार तयार करण्याचं काम परमेश्वराच्या हातात आहे. पण माणसाने तुमच्याविषयी साक्ष दिली ते समजून घ्या, कुठंतरी चूक झाली. देव किंवा न देव हा त्याचा प्रश्न आहे. दिली तर चांगली गोष्ट आहे, पण त्याचा इगो मात्र आमच्या जीवनात येता कामा नये. हा, सर्व गौरव देवाला असो, कारण त्याने तुम्हाला त्याच्याबरोबर चालताना पाहिलं. आणि हेच आठवण परमेश्वर तुमच्यासाठी मरेपर्यंत तुमच्याशी अपेक्षा करत आहे की जसा दावीद माझ्या बरोबर चालला तसा शमूएल शल्मोन चालला नाही. तुमच्या घरात तुमच्या नंतर कोण चालेल आहे? तुम्हाला गॅरंटी आहे? तुम्हाला खात्री की माझ्या नंतर माझ्या घरात ही व्यक्ती माझ्या हयातीमध्ये देवाचं वचन घेऊन चालेल? नसेल, प्रार्थना करा.
तुमच्या प्रार्थना, तुमच्या लोकांना तुमच्या पावलावरती पाऊल ठेवण्यासाठी परमेश्वर त्यांना तयार करेल. जर नसेल, आजपासून तयारीला लागा. पीक फार आहे, कामकरी थोडे आहे. पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावे म्हणून आतापासून प्रार्थना करा. एकही व्यक्ती तुमच्या घरात तुमच्या प्रकाशाविना जीवन जगता कामा नये. असा प्रकाश तुमच्या घरात तुमच्याद्वारे पडला पाहिजे की लोकांनी प्रकाशाच्या प्रजेमध्ये ख्रिस्ताचा स्वीकार करून त्यांची अनुकरणाची अपेक्षा संकल्प करून देवाचं वचन त्याने स्वीकारावं, म्हणजे देव त्याला आशीर्वाद करेल. म्हणून दाविदाचं चालणं, कोणाकोणाच्या चालण्याने देवाला आनंद झाला. फर्स्ट व्यक्ती दावीद, की तो देवाच्या पावलावरती पाऊल ठेवून चालला. काय दाविदाच्या नंतर देवाचा सेवक या नात्याने मी मंडळी कुणापेक्षा करू इच्छितो का? तुम्ही देवाच्या वचनावर चालताल? देवाबरोबर तुम्ही हातात हात घालून चालताल? दाविदाच्या नंतर काय तुमचं जीवन मी देवाला समर्पित करावं, देवाला तुमचं नाव मी कळवावं? हा व्यक्ती प्रभू या चर्च मधनं ही व्यक्ती प्रभू तुझ्या पाठीमागे चालत आहे. मला तुमच्याविषयी साक्ष द्यायला आवडेल, पण तेव्हाच जेव्हा परमेश्वर पहिली तुमच्याविषयी साक्ष देईल, नंतर मी. तयारी करा. कोणी देवाच्या वचनावर चालू किंवा नाही चालू, तुमच्याकडे देवाचं वचन आले, तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुमचं देवाबरोबर चालणं परमेश्वर लक्षात ठेवेल आणि मग परमेश्वराला आनंद होईल. प्रभू करू या वचनाने या दिवसामध्ये तुमच्यासाठी तुमचं आचरण परमेश्वराला आनंद देणारं असावं, म्हणून प्रभू करू या वचनाने प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन.